प्रभाग 22 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या माजी नगरसेविका सुनीता कोठुळे यांची उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्या तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रभागात विकास कामांच्या माध्यमातून चांगले काम करूनही पक्षाने उमेदवारी नाकारल्याने आपल्याला मोठा धक्का बसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. माझ्या कामाची पावती मतदारांनी वेळोवेळी दिली आहे. त्यापुढे म्हणाल्या, शिवसेना पक्षावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आम्ही नेहमी विश्वास ठेवला. पक्षाला अडचणीचे दिवस असताना अनेक नगरसेवक, आमदार पक्ष सोडून गेले. मात्र आम्ही एकनिष्ठ राहिलो. आम्हालाही अनेक ऑफर आल्या, पण आम्ही त्याकडे कधीही पाहिले नाही. प्रामाणिकपणे पक्षाशी नाते जपले. उमेदवारी नाकारल्याने मनस्ताप झाल्याचे मान्य करताना त्या म्हणाल्या, या निर्णयामुळे मनाला वेदना झाल्या आहेत. मात्र थांबायचे नाही. जनतेचा विश्वास माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मी प्रभाग क्रमांक 22 मधून निवडणूक लढवणार आहे, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला. असून तरी पक्षाने आमच्या अशी वेळ आणली आहे. एक निश्चित का आम्हाला 3 वर्षापासून ऑफर येत होती. कोणी शिंदेसाहेब, आपले गिरीश महाजन यांनी आम्हाला ऑफर दिली होती, तरी आम्ही कुठं हल्लो नाही. शेवटपर्यंत जिथं तिथंच राहिलो. आजही काल माझ्याकडं आमदार सरोजिताई आहेर, माजी खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख विजय आप्पा करंजकर, भाजपचा जिल्हा अध्यक्ष केदार, सुनील भाऊ केदार यांनी आम्हाला ऑफर दिली, तरी आम्ही म्हणलो आमच्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेतल्याशिवाय आम्ही विचार करणार नाही. त्यांचा विचार झालो आम्ही तुम्हाला कळू. आणि एवढंच आम्ही एवढे एकनिष्ठ राहून आम्हाला काय फळ भेटलं बा. असं एक वरच्या नेत्यांनी हे घेतले नाही त्याचे. एक आम्ही संजय राऊतला फोन केला होता, त्यांनी फोन नाही उचलला. नेर्लेकरांना फोन केला, उचलला नाही. दत्ता नानांना फोन केला, उचलला नाही. त्यांना बंद करून ठेवला. परत यांना केला, DG सूर्यवंशीला केला, यांनी कुणी दखल घेतली नाही. यांनी नवीन आयत उमेदवार घेतला. पक्षात त्यांनी कुठलंही शिवसेनेचं काम करता न करता आजपर्यंत त्याचं शिवसेनेकरता काय काम आहे एवढंच आपल्याला विचारावं, पक्षाला विचारायचं आहे. पक्षाने अजूनही वरच्यांनी निर्णय घ्यावा का यांना आमचा विचार करायला जावा, एवढंच आम्ही सांगतो. 10 वर्ष झाले आम्ही एकनिष्ठ उद्धव साहेबांबरोबरच राहिलो. त्यांनी आमचा विचार का केला नाही, आम्हाला असा याच्यात का टाकलं, यांनी आम्हाला विचारलंसुद्धा नाही. पक्षप्रवेश करताना कोणालाच विचारलं नाही. आमच्या मिसेसला विचारलं नाही, स्वतः कार्यकर्त्यांना विचारलं नाही, शाखा प्रमुखांना विचारलं नाही, विभाग प्रमुखाला विचारलं नाही. नाशिक रोड विभाग प्रमुख, सगळे आमच्या देवळाली मतदारसंघाचे विभाग प्रमुख यांनासुद्धा विचारलं नाही. हे स्वतःला काहीतरी आमचे जे स्थानिक नगरसेवक आहे हे स्वतःला, त्याच्यामुळे आमचे चांगले चांगले कार्यकर्ते पक्ष सोडून गेलेले. त्यांना आम्हाला एक कट्टर शिवसैनिक दाखवा बरं, असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे असं वाईट वाटतं का आम्हाला का आम्ही पक्षाशी 4 वेळा जाऊन दत्तानानांना भेटलो. त्यांना आमचं काय आहे त्यांनी आम्हाला सांगितलं, थांबा आहे आपलंच आहे. म्हणजे आम्ही विश्वास ठेवला ना नेत्यावर. पण आम्ही का दुसरीकडे गेलो नाही. आपण म्हटलं जाऊ द्या, आपला नेता आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू. आम्ही मग आम्हाला सांगितलं का आपल्याला कॅलेंडर छापायची. आम्ही कॅलेंडर छापली आणि काय कॉन्ट्रॅक्ट असेल ती दिली. आणि परत बॅगी छापा एवढं सुद्धा करून. आणि आपल्याकडं काही गोष्टी इतक्या आहे बोलायसारखं, पण मला आज बोलूशी वाटणार नाही. पण मी काय सांगते, एक निष्ठ राहूत आपण काय केलंय हा विचार मला हे होतोय का बो आपली निष्ठा काय कामाला आली. आपल्याला इतके म्हणजे आम्हाला बोलत होते तर आम्ही गेलो नाही. एक निष्ठ म्हणून आपण स्वाभिमानी राहिलो. हे निष्ठाच आज आपल्याला हे फळ भेटले का. आम्हाला विचारात घेतलंच नाही. प्रवेश झाला सगळ्यांचा, तरी आम्हाला एक फोन करणं गरजेचं होतं ना. त्यांनी आम्हाला विचारलंच नाही. आपल्या कार्यालयात पक्ष प्रमुख आहे बुवा, आपला शिवसैनिक वाढत आहे ते म्हणताना तुमचे गेले, सगळे गेले, तुम्हाला ते का गेले तुम्ही विचारलं का त्यांना. संजू का गेले, आत्माराम का गेले हे तुम्ही विचारायला लागत होतं ना. तुम्ही आम्हाला का सांगता, तुम्ही विचारलं पाहिजे होतं ना त्यांना ते का गेले बुवा, माझ्यामुळे गेले का तुमच्यामुळे गेले. तुम्ही तो विचार करायला पाहिजे होता. तो केलाच नाही त्यांनी. फक्त मीपणा कार्यक्रम केले. अहो सगळं कार्यक्रम करता आपल्याला येतो ना, करता येत नाही. आम्ही 5 दिवस उपस्थित राहिली माझी. फक्त माझं का मी शांत बसले म्हणून एवढा कार्यक्रम झाला का माझा. आता पुढे काय निर्णय घेणार तुम्ही? हो आता आज
म्हणजे आमची मीटिंग झाली आहे, बघू आमचे सगळे भाऊबंद काय ठरवतात त्याच्यावर आम्ही नाही बघू ना. पक्षात आता ठरणार नाही. पक्षात गेल्यानंतर सगळे येऊन गेले, BJP येऊन गेले, सगळे येऊन गेले, आमच्याकडे येऊन गेले नाही. आपण काय एक निष्ठा बाळगली, आपल्याला लय देत होते हो म्हणे 1 कोटी घ्या या, पण आम्ही काय म्हटलो निष्ठ राहायचंय आम्हाला. मग आम्हाला लोक विचारतात तुम्हाला निष्ठेचा काय फायदा झाला, एकनिष्ठ राहून तुमच्या काय पदरात आलं. वेध न्यूजसाठी निलेश केदारे, नाशिक रोड.